नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. याच्या अगोदर जे काही आपण अपडेट पाहिलेलं होतं की केंद्राकडे राज्याने सोयाबीन खरेदीसाठी प्रस्ताव पाठवलेला होता आणि त्या प्रस्तावाच्या अनुषंगाने जर पाहिलं तर काल दिनांक जर पाहिलं त्याच्यामध्ये तर 27 ऑक्टोबर 2025 रोजी एक केंद्र शासन यांच्या अंतर्गत त्यांच्याकडनं केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी 2025-26 साठी जे काही खरीप हंगामासाठी महाराष्ट्र असेल, तेलंगणा असेल, ओडिशा आणि मध्य प्रदेश या 4 राज्यामध्ये जर पाहिलं तर डाळीवर्गीय आणि तेलवर्गीय अशा जी काही प्रमुख खरेदी पीक आहेत त्या पिकांसाठी खरेदी करण्याची मंजुरी देण्यात आली आहे. नेमकी ती सविस्तर काय माहिती आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढे पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. हे पाहू शकता आपण भारत सरकारचं जे काही पत्र सूचना कार्यालय आहे PIB या संकेतस्थळावर आपण आलेलो आहे. त्याच्यामध्ये इथं पाहू शकता की 17 ऑक्टोबर 2025 मधील पंतप्रधान कार्यालय यांच्या अंतर्गत जर पाहिलं खाली तर कृषी मंत्रालयामध्ये केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी 2025-26च्या खरीप हंगामासाठी महाराष्ट्र, तेलंगणा, ओडिशा आणि मध्य प्रदेशातील डाळी तसेच तेल बियांच्या प्रमुख खरेदी योजनांना मंजुरी दिली आहे. नेमकी ती सविस्तर काय आहे त्याच्यामध्ये इथे पाहू शकता की मंजुरी देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र, तेलंगणा, ओडिशा आणि मध्य प्रदेश मंजुरी झालेल्या खरेदीची एकूण रक्कम जर पाहिलं त्याच्यामध्ये तर 15,095.83 कोटी रुपये असून या राज्यातील लाखो शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. याची थेट खरेदी काय असेल तर थेट लाभ शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचायला हवा आणि त्याच्या संदर्भात योग्य देखरेख केली जाईल याची सुद्धा खात्री करून घ्यायची असं केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये ते पुढे म्हणतात की जे काही महाराष्ट्र ह्या 4 राज्यांमध्ये डाळीवर्ग किंवा तेलवर्गीय प्रमुख पिकांची जी काही खरेदीला मंजुरी दिलेली आहे त्याच्यासाठी राज्यांसाठी मंजूर झालेली खरेदीची एकूण रक्कम जर पाहिलं तर 15,095.83 कोटी असून संबंधित राज्यांच्या जे काही शेतकरी असतील त्या लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. तसेच कृषी मंत्री आणि ज्येष्ठ अधिकारी यांच्या समवेत आभासी पद्धतीने झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीदरम्यान पंतप्रधान अन्नदाता आय संरक्षण अभियान म्हणजेच PM आशा तसेच केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या इतर योजनांच्या अंतर्गत यांनी ही खरेदीला मंजुरी देण्यात आलेली आहे. कृषी मंत्री यांनी महाराष्ट्र मूल्य समर्थन योजनेअंतर्गत एकूण 291.34 कोटी रुपये, 25चे 40.30 कोटी रुपये आणि 9,860.53 कोटी रुपये खर्चासह अनुक्रमे 33,000 मेट्रिक टन मूग, त्यानंतर 3,25,680 मेट्रिक टन उडीद आणि 18,50,700 मेट्रिक टन सोयाबीन यांच्या खरेदीला मान्यता दिलेली आहे. तसेच कृषी मंत्री पुढे सांगितले की शेतकऱ्यांनी त्यांच्या जे काही पिकातून चांगले उत्पन्न मिळावे आणि बाजारपेठेतील धान्याच्या दरामध्ये होणाऱ्या चढ-उतारांना यांचं संरक्षण व्हावं त्याच्यापासून त्यांच्यासाठी आत्मनिर्भर म्हणजे स्वावलंबी भारताच्या उभारणीच्या दिशेने एक टाकलेलं हे महत्त्वाचं पाऊल आहे असं सुद्धा यावेळी ते म्हणाले आहेत. त्यानंतर कृषी मंत्री असे पुढे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं सर्वोच्च प्राधान्य शेतकऱ्याचे उत्पन्न आणि प्रतिष्ठा सुरक्षित करायची आहे आणि त्याच अनुषंगानं 25-26च्या हंगामासाठी जे काही राज्यामध्ये डाळवर्गीय किंवा तेलवर्गीय बियांची विक्रमी खरेदी केली जाईल. तसेच कृषी उत्पादन वाढणार आहे आणि शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होईल. तो शेतकरी आत्मनिर्भर होण्यासाठी मदत होणार आहे असं सुद्धा ते सांगितलेलं आहे. त्याचनंतर कृषी मंत्री असं सांगितले की सरकारनं नाफेड म्हणजेच नॅशनल ॲग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि NCCF म्हणजे नॅशनल कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया यांच्याद्वारे जर पाहिलं तर तूर असेल, उडीद, मसूर या डाळींची 100% खरेदी करण्याची व्यवस्था केलेली आहे आणि त्यामुळे डाळींची जे काही उत्पादनात देश स्वावलंबी बनवण्याचा मार्ग जो आहे तो आता मोकळा झालेला आहे. या खरेदीचा थेट फायदा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे यावर कृषी मंत्री चव्हाण यांनी भर आणि संदर्भात कडक देखरेख ठेवण्याचे निर्देश सुद्धा देण्यात आलेले आहेत. तर अशा पद्धतीनं ही जी काही आता सोयाबीनची खरेदी वगैरे असेल महाराष्ट्रामध्ये ते लवकरात लवकर सुरू होणार आहे. त्याची जी काही नोंदणी असेल तर याच्या अगोदर मुख्यमंत्र्यांनी घोषणासुद्धा केलेली आहे की 30 ऑक्टोबर 2025 पासून त्याची खरेदीची नोंदणी केली जाणार आहे. परंतु प्रत्यक्षात ती नोंदणी सुरू झाल्याच्या नंतर त्याचं सुद्धा नोंदणी कशा पद्धतीनं कुठं करायची त्याचं सुद्धा सविस्तर माहिती आपल्या चॅनलवरती येणारच आहे. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून ते अपडेट आल्यानंतर तुमच्या अगोदर आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही याबद्दलची माहिती मिळेल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.